इथं मी कपडे धुवायला टाकले होते वॉशिंग मशीनमध्ये आणि मग बाकीचे जे पसारा पडलेला होता ते आवरून घेत होते, कारण नंतर माझं आवरणच होत नाही. तर म्हटलं आता वेळ होता थोडा. आई देवाला गेल्या होत्या, तर म्हटलं स्वयंपाक आई येईपर्यंत म्हणजे भाकर करायच्या होत्या, तर त्या गरमागरम लागतात आईला. तर मग आधी म्हटलं हे कपडे आवरून घेते तोवर आई येईपर्यंत, कारण आईला भरपूर वेळ लागते, तिथं गर्दी खूप असते भोलेबाबाच्या मंदिरामध्ये. तर म्हटलं मग आई येईपर्यंत बाकीचे सर्व आवरून घेऊयात. कपडे वगैरे धुवून होतात आणि हे सर्व माझे कपडे वगैरे जे पसारा पडून होता ना ते आवरून होते. आता माझी बाई काय करते की कपडे तिला जे आवडतात ना तेच तिला पाहिजे, तर त्याच्यामुळं ती सर्व फैलून ठेवते. आपण किती काही नीटनेटकं ठेवलं ना तर तरी तिला आवडत नाही. आणि नंतर मग आई जेवण करायला बसल्या आणि नंतर मला आता जेवायची अजिबात इच्छा होत नव्हती, त्याच्यामुळे यांनी टरबूज आणलं होतं, तर मग तेच कट करायला सांगितलं. मी आणून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि वॉश करून छान असं कट केलं आणि मग ते टरबूजच खाल्लं. नंतर दुपारच्या वेळेस जेवण केलं. आता कामाचा एवढा जास्त वैताग येतो ना, आणि त्याच्यामध्ये लेकराचा माझ्या असा काही उद्योग चालू असते, पण लेकराला तरी कोटपर्यंत आवरायचं असते. लेकराला पण खेळू द्यावं असं वाटते, तर मग थोडा वेळ खेळू दिलं तिला. तिचं चाललं होतं पेपर पाण्यामध्ये बुडवायचा आणि भिंतीला लावायचा. मम्मा छान दिसते असं म्हणत होती ती. तर तिला थोडा वेळ खेळू दिलं आणि नंतर मग झोपी घातलं आणि मग मी पण थोडंसं आराम केला आणि नंतर जेवण केलं. मग ताक करायचं होतं, तर ते मिक्सरला फिरवून घेतलं. तर माझं मोठं भांडं मिक्सरचं खराब झालं होतं, तर जे छोटं भांडं जे मसाले वगैरे काढतात ना, तर त्याच्यामध्येच मी आज ते लोणी फिरवून घेतलं, कारण जास्त काही नव्हतं, थोडंच होतं. तर मग ते त्याच्यामध्येच फिरवून घेतलं. आता राहिलं की राहूनच जाईल म्हटलं. मग ते फिरवून घेतलं आणि परत कथा ऐकत ऐकत मग आईनं वाती वगैरे केल्यात